नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच मित्रांनो आनंदाची बातमी आली आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निराधार पेन्शन थेट जमा होणार आहे, तेही दर महिन्याच्या फिक्स तारखेला। तर मित्रांनो, यापुढे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कशा प्रकारे पेन्शनचे पैसे येणार आहेत, तसेच दर महिन्याच्या किती तारखेला हे पैसे जमा होणार आहेत, या संदर्भात राज्य शासनाने एक नवीन GR निर्गमित करून या नवीन नियमाला मंजुरी दिली आहे। तेव्हा मित्रांनो, या नवीन GR विषयी संपूर्ण माहिती व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT अंतर्गत करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलेला हा GR आहे। तेव्हा मित्रांनो, आता या नव्या पद्धतीने कशा प्रकारे लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार आहे, तसेच किती तारखेला मिळणार आहे, याबाबतचा खाली या ठिकाणी शासन निर्णय काय आहे पहा। क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टलवर ऑन बॉडी झालेल्या म्हणजेच प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे। तर त्या अनुषंगाने DBT पोर्टलवर ऑनलाईन झालेल्या व ऑफलाईन आधार व्हॅलिड झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पद्धतीने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे आणि जानेवारी 2025 नंतर सर्व लाभार्थ्यांचे हे ऑनलाईन अपडेट झाल्यावर सर्वांनाच DBT द्वारे पेन्शन थेट बँकेत पाठवले जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता राहिला विषय महिन्याच्या किती तारखेला जमा होणार। तर काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्तावना पाठवण्यात आली होती की संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 5 तारखेला त्यांचे निराधार पेन्शन जमा करण्यात यावे। तेव्हा त्यावेळी सांगण्यात आले होते की जसेही DBT द्वारे पैसे पाठवण्यात येतील, म्हणजेच DBT द्वारे पैसे पाठवणे सुरू होईल तेव्हापासून महिन्याची ही तारीख फिक्स करण्यात येईल। तेव्हा मित्रांनो, आता लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 5 तारखेला या दोन्ही योजनेचे निराधार पेन्शन मिळत राहणार आहे। मित्रांनो, या योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।